नमस्कार मंडळी. आजच्या व्हिडिओत तुम्हाला गोव्याचा वेगळा अनुभव घेता येणार आहे. एक गूढ किनारा, ऐतिहासिक मंदिरं, किल्ले, नदीतील मासेमारी आणि ती जागा जिथे नदी समुद्राला भेटते. चला सुरुवात करूया. आज आम्ही आलो आहोत कॅबा दी रामा या फोर्टवर आणि या फोर्टचा गोव्याच्या इतिहासाबरोबर खूप मोलाचा वाटा आहे. कॅबा दी रामा या फोर्टचं जे नाव आहे ना, त्याच्यात जो रामा आहे त्याचा रामायणाशी कनेक्ट आहे. आणि हे तुम्हाला गोव्याच्या जी टुरिझमची वेबसाईट आहे, ऑफिशियल वेबसाईट, त्याच्यावर पण तुम्हाला त्याची माहिती मिळेल. रामायणात जसं रामाला आपल्याला वनवासाला पाठवलं होतं रामाला, त्यावेळेस राम सीता ज्यावेळेस वनवास करत होते त्यावेळेस ते या डोंगरावर म्हणजे या भागात इथे राहिले होते. त्याच्यानंतरचे जे राजे आले, आपल्या ज्या बहमनी राजा, बाकीचे पुढचे जे राजे आले, त्यावेळेस हा किल्ला बांधला गेला. आणि जो राजा आहे ज्याचं नाव घेऊन या फोर्टची माहिती देऊ शकतो तो आहे सोंडा राजा. त्याचं दुसरं नाव पण आहे सौंडीकर असं नाव पण म्हटलं जातं. सो त्या राजाला जेव्हा मुस्लिम राजांकडनं त्रास होत होता त्यावेळेस त्यांनी चेन्नईला आलेल्या पोर्तुगीजांची मदत घेतली आणि मुस्लिमांच्या राजाविरुद्ध लढाई केली. आणि या लढाईमध्ये त्यांनी मुस्लिम राजांना हरवलं. आता याची जी पूर्ण माहिती आहे ती तुम्हाला खूपशा ऐतिहासिक ऑफिशियल वेबसाईट्सवर मिळून जाईल. पण जेव्हा पोर्तुगीजांनी मदत करून त्याला राज्य परत केलं तेव्हाच त्याला राज्य परत नाही केलं तर त्याच्या राज्यावर कब्जा केला आणि मग पोर्तुगीजांनी गोव्यातले जे 3 जिल्हे आहेत ते काबीज केले. अशा प्रकारे पोर्तुगीज 1510मध्ये आले आणि मग पोर्तुगीजांनी हा किल्ला परत रिकन्स्ट्रक्ट केला, डेव्हलप केला म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर हा किल्ला जास्त वापरात नसल्यामुळे इंग्रजांच्या काळात म्हणजे जवळपास आपल्याला स्वातंत्र्य मिळायच्या आधी थोडा वेळ आधी हा किल्ला प्रिझनरसाठी जेल म्हणून वापरण्यात आला होता. आता तुम्हाला हा किल्ला मी फिरवतो. मागे जी दिसते ती एंट्री पॉईंट आहे. तिकडनं आत आल्यानंतर चारी बाजूला तटबंदी आहे, मोठी तटबंदी आहे आणि एक मध्ये चर्च आहे. सो तुम्हाला जर पूर्ण तटबंदी फिरायची असेल तर जवळपास अर्धा तास ते 45 मिनटं लागतात. आणि इथे पुरातत्व खात्याचं डिपार्टमेंटची बोर्ड पण आहेत, सो त्यांच्याकडनं पण माहिती तुम्हाला मिळू शकते. आता जो आहे तो मी तुम्हाला फक्त फोर्ट थोडासा दाखवणार आहे आणि मुलं काय करत आहेत ते मी बघायला चाललो आहे. सो चला. किल्ल्यालगतच असलेल्या पेबल बीचवर आम्ही गेलो. हा बीच अगदी वेगळा वाटतो, प्रसिद्ध किनाऱ्यांसारखा बिलकुल नाही. म्हणूनच इथे पर्यटक जास्त वेळ थांबत नाहीत. पण आम्ही थांबलो. मुलं दगडांवर बसून लाटांचा स्पर्श घेत होती. हवा केसांमध्ये खेळत होती आणि समुद्राची लय कानात घुमत होती. सातव्या दिवसाची सुरुवात शांतादुर्गा मंदिरात जाऊन झाली. शांत, पवित्र आणि सुंदर जागा. आज आम्ही आलो आहोत शांतादुर्गा मंदिरात आणि हे शांतादुर्गा मंदिराचं प्रवेशद्वार आहे. हा मागे जो आहे तो स्तंभ आहे. परिसर एकदम मस्त, शांत, स्वच्छ आहे. आपण परिसरात फोटो काढू शकतो, व्हिडिओ काढू शकतो, मंदिराच्या आत नाही. सो इथे कॅन्टीन आहे त्यांचं आणि वॉशरूम्स पण चांगले मोठे आहेत आणि सगळं स्वच्छ आहे. जे तळ कोकणात आहेत किंवा गोव्यातून कोकणात मूव्ह झाले आहेत, कर्नाटकात गेलेले आहेत, त्यांचं हे कुलदैवत आहे आणि ते दरवर्षातून एकदा तरी येतातच. तर तुम्ही पण गोव्याला आलात तर शांतादुर्गा मंदिराला नक्की या. त्यानंतर आम्ही गेलो फार्मागुडा किल्ला बघायला, म्हणजेच पोंडा फोर्ट. याला छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ला असेही म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा किल्ला आहे. हा किल्ला पोंडा किल्ला पण होता आणि हा एकदम रस्त्यावर आहे. जर तुम्ही कधी मंगेशी टेम्पल, शांतादुर्गा टेम्पल करणार असाल तर हा किल्ला नक्की करा.
मग मंगेशी मंदिरात गेलो. तेथे मन फारच प्रसन्न झालं. आत्ता आलो आहोत आम्ही मंगेशी टेम्पलमध्ये, मंगेशी मंदिरात. हे मंगेशी मंदिराचा परिसर आहे. जे मागे दिसते ते मंगेशी मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे हे. आणि हा दीपस्तंभ. त्याची जर तुम्ही रचना पाहिली मंदिराची तरी तुम्हाला थोडीशी त्याच्यात पोर्तुगीजांचा जो पॅटर्न असतो चर्चचा त्या प्रमाणाचा दिसेल. सप्तकोटेश्वर मंदिर गाठताना फेरी बोटीत कार घालून नदी पार केली. एक छोटासा प्रवास, पण अनुभव वेगळाच. सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी केला आहे. इतिहास आणि श्रद्धेचं सुंदर मिश्रण. आत्ता आम्ही आलो आहोत सप्तकोटेश्वर मंदिरात. हे मागे जे दिसते हे सप्तकोटेश्वर मंदिर आहे. आणि होळी उत्सव सुरू होतोय. होळीचा आता ढोल वाजतायत ते. सायंकाळी आम्ही गेलो रिसॉर्टच्या मागच्या साल नदीत मासेमारी करायला. आम्ही चाललो आहोत मासे पकडायला. प्रथमचा फिशिंग रॉड तयार होतोय आणि हे 4 फिशिंग रॉड इथे ठेवलेत. जिजा पण मासे पकडणार आहे, हो ना जिजा? तिथे आम्हाला शिकवलं प्रॉन्स फिशिंग रॉडला कसे लावायचे आणि फिशिंग रॉड पाण्यात फेकताना काय काळजी घ्यायची. हे शिकल्यानंतर स्वातीने चक्क आज 3 मासे पकडले. सगळे खूप उत्साही झालो होतो. ते सांगतील ना, ते खेचलं जाणार ना तेव्हा कळणार. देखिए ऐसा ऐसा इसको पकड़िए ऐसा. ओके, पुल कीजिए लॉक. लॉक ओपन. रस्सी निकल जाएगा. ओके, एंड देन ऐसे करके जस्ट हो गया. अब उसका हिसाब से कितना रस्सी चाहिए उस हिसाब से लॉक किया. ओके, अभी इसको लॉक किया है. हाँ लॉक किया हुआ है. लवकर लवकर कहाँ से होता ये? लवकर. है खूप जड आहे. बड़ा लगा है. हाँ दिसला मला. अरे तुम्हीच करा. दिसला. अरे गया वो. नहीं गया. नहीं प्रॉन्स मेरे पास गिर गया. हाँ ये देखो ये देखो. प्रॉन्स. और जिजा जवळ नाही. स्वातीने हा 3रा मासा पकडलाय. नाम क्या है ये? कॅटफिश. आज एवढे मासे पकडलेत. झालं काय? फर्स्ट फिश त्यांनी पकडला, बाकीचे 2 आणि 1 तो. नंतर बोटीने आम्ही त्या जागेवर पोचलो जिथे नदीचं पाणी समुद्रात मिसळतं. हा अनुभव आम्ही पहिल्यांदाच घेत होतो आणि खरंच बोलणं थांबून आम्ही फक्त पाहतच राहिलो. हा दिवस आठवणींनी भरलेला होता. आता पुढच्या भागात काय होणार याची उत्सुकता असेलच ना. तर आमचा पुढचा व्हिडिओ नक्की पहा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.